काल सायंकाळी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी रस्त्यावर एका 11 वर्षीय ऋषभ पाटोळे याचा या ठिकाणावरून घसरून म्हणजे दुचाकीवरून तो कुटुंबासोबत जात होता आणि या ठिकाणी त्यांची दुचाकी आहे ती घसरली आणि मागून येणारा जो टेम्पो आहे तो या 10 वर्षीय ऋषभ पाटोळे याच्या अंगावरून गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे. आपल्या सोबत इथले काही स्थानिक नागरिक आहेत ज्यांनी ही सगळी घटना काल पाहिलेली आहे. काय झालं होतं नेमकं आणि किती वाजता साधारण हा अपघात घडला? काल 1 वाजले असतील, 6 वाजले असतील. इथे ट्रॅफिक असतो, हा वन वे रोड आहे. तो रोड तर चालूच नाही, कच्चाच आहे रोड. तो त्या वर्दळ पूर्ण ह्या रोडला असते. ह्या रोडला वर्दळ असल्यामुळं गाडी जातो. आयशर नावा टेम्पो होता, तो गाडी जात होती साईडनं आणि बाईकवर जात होते. वडील चालत होते, आतमध्ये मुलगी आणि मुलगा बसले होते बाईकवर त्याच्या पाठीमागे. मग गाडी स्लिप होऊन मुलगा तो मागच्या टायराखाली गेला आणि वडील आणि मुलगी या साईडला पडल्यामुळे ते दोघं वाचले, नाही तर तिघं पण जागेवर गेले असते. ते समोरच झाला, इथे एकदम इथे समोरच झाला. मग तो मुलगा तो जागेवरच गेला तो. पण तो आम्ही त्या बघून आम्हालाच असं वाटलं की एका लहान मुलाचा जीव गेला, हा खूप वाईट आहे. ही रस्त्याची अशी हालत आहे ना, कमीत कमी 5-6 वर्ष झालं असेल हीच हालत चालू आहे. असंच आहे. ह्याच्या दुकान मुलाला थूपट्टीचं काम करतात आणि निघून जातात, एवढंच चालू आहे यांचं, बाकीचं काही नाही. काल तुम्ही काय केलं? त्या मुलाला रुग्णालयात नेलं? बस ट्रॅफिक जमली होती, मग गाडी तर कुठं पर्याय नव्हता. आम्ही त्याला मग घेतलं आणि एका 4 व्हीलरवाल्यांना गाडी थांबायला हवी, त्यामुळे टाकून दिलं आणि त्यामध्ये पाठवून दिलं त्यांना. म्हणजे काल दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होती. जर पलीकडचा रस्ता सुरू असता तर कदाचित ही घटना घडली झालं नसतं. ट्रॅफिक मध्ये दोन्ही साईड सुरू चालू असते ना, हे झालं नसतं ना. ही चूक कोणाची आहे? आयशर टेम्पोवाल्याची आहे का प्रशासनाची? टेम्पो चुकी नाहीच आहे. ते तो आपल्या रस्त्यात होता. हा सर ही आहे ना, ही गव्हर्नमेंटची चूक आहे, पूर्ण गव्हर्नमेंट चूक आहे. यायचं थूपट्टीचं काम करायचं, निघून जायचं, असं नाही ना जमणार. पलीकडे जो रस्ता बंद आहे तो नेमका का बंद आहे? साहेब, ते काहीतरी शेतकऱ्यांचा मोबदला दिला नाही, त्यामुळे एका शेतकऱ्याने अडवून ठेवलेली जागा आहे. पण ह्यामध्ये प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर म्हणजे 2016 साली मुख्यमंत्र्यांनी इथं टीपी स्कीम लॉन्च केली होती. टीपी स्कीम लॉन्च झाल्यानंतर 2020 साली गोदरेज आणि VTP ते सगळे टाउनशिप लॉन्च केली. मग इथं आत्ता सध्या स्थितीला 10,000 कुटुंब राहत आहेत आणि इथं 2 मोठ्या इंटरनॅशनल स्कूल आहेत. मग हे जे सगळे कुटुंब आहेत त्यांची मुलं हे इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. मग त्यांना सोडायला जायला स्कूटीवर त्यांच्या आई असतील किंवा आई वडील असतील, हे 2 व्हीलरवर नेऊन सोडतात. मग सोडत असताना ह्या रस्त्यांची दुरावस्था एवढी आहे की कधीही म्हणजे अपघात तर कायम होतच राहतात. पण कालचा एवढा दुर्दैवी अपघात होता की त्यामध्ये म्हणजे कालचा अपघात नाही, मी तर म्हणतो कालची हत्या आहे. ही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेली कालची हत्या आहे. आणि एवढा म्हणजे आता सध्या ट्रॉमामध्ये 10,000 कुटुंब जे या टाउनशिपमध्ये राहत आहेत त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि सगळे कुटुंब ट्रॉमामध्ये आहेत. आता आजच्या घडीला कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्या म्हणतात की आम्ही 2 व्हीलरवर या रस्त्यांवर गाडी चालवणारच नाही. कोट्यवधी रुपये खर्चून फ्लॅट घेतलेत पण सुविधा मात्र नाही. काहीच नाही. तुम्ही सिंपल उदाहरण घ्या. आपल्या मुख्यमंत्र्यांनी 2017 मध्ये टाउनशिप प्लॅनिंग चालू केलं, बरोबर. आता ऑलमोस्ट 10 ते 15 सोसायटी, ज्याच्यात एका सोसायटीमध्ये कमीत कमी 700 ते 1000 फ्लॅट एवढे लोक इथं राहतात. त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट गोष्ट की ह्या रोडनेच लोक हिंजवडीला जातात कामाला, बरोबर. हिंजवडीला कामाला जात असताना एवढं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे नाही आहे, बरोबर. दरवेळेस आम्ही ट्विटर झालं, व्हॉट्सअप याच्याद्वारे आम्ही कनेक्ट करतोय. मग तुमचे जे चीफ मिनिस्टर असतील, MLA असतील, सगळ्यांना कनेक्ट केले जाते, पण त्यांच्याकडून 0 रिस्पॉन्स आहे. त्यांचं डिस्कशन कशात चाललंय? हे PMRD मध्ये का PMC मध्ये? आता एका मुलाचा जीव गेल्यावर तुम्ही डिसाईड करणार आहे की PMC मध्ये घ्यायचं का PMRD मध्ये गेलं. तर आत्ता आमची ॲज अ नागरिक म्हणून एवढीच अपेक्षा आहे की आत्ता जीव गेलाय, अजून एकाचा जाऊन देऊ नका, जेणेकरून तिकडचं काम चालू करायला अजून एक जीव जायला लागेल. आता इथं बघतोय आपण सगळे काही नाही, याला पॅचवर्क म्हणलं जातं सर. ते सकाळी तात्पुरतं सिंपल आहे. ते आले, तुम्ही यांना 2 दिवसांनी आमच्याकडे परत आहे, हे आहे असंच दिसणार आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर प्रॉपरली ती तिकडची जमिनी ती हस्तांतरित करायला लागेल तुम्हाला. ॲज पर PMC कडून जो टाउनशिप प्लॅनिंगचा रोड आहे जो कुठून चालू होतो, राधा चौकातनं चालू होतो, करेक्ट. फक्त 2 ते 3 किलोमीटरचा रोड आहे. जर तो रोड केला तो आमच्यासाठी नाही, इथं राहणारे 10 ते 20 हजार नागरिक आणि जे दररोज अभियंता, संगणक अभियंता जे हिंजवडीला जातात त्यांच्यासाठी, बरोबर आहे का नाही. एवढं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तर गव्हर्नमेंटला देता येत नाही. तुम्ही ITR वेळेवर भरायला लावता. टाउनशिप प्लॅनिंग गव्हर्नमेंटने कधी डिक्लेअर केली? 2017ला. 10 वर्ष कंप्लीट झाली. किती फाईन मारला तुम्ही मुख्यमंत्र्यांना? 0, बरोबर. मुख्यमंत्री येतात, बरं. PMC आपलीच आहे, मुख्यमंत्री आपलेच आहेत, MP MLA सगळे आपलेच आहेत. मग प्रॉब्लेम कुठे आहे? सगळ्यांना एका टेबलवर बसवा आणि सॉल्व्ह करा. आय होप की आमचं जे मागणं आहे हे तुमच्या थ्रू तरी त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि लवकरात लवकर हे ग्राउंडची परिस्थिती आहे जी स्थानिकांनी सांगितलेली आहे.
टाउन प्लॅनिंग इथं मंजूर झालं, डेव्हलपमेंट झाली, अशा पद्धतीने आपण पाहतोय मोठमोठ्या इमारती आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत. पण ज्या बेसिक सुविधा या संपूर्ण इथल्या स्थानिकांना हव्या आहेत त्या मात्र मिळताना दिसत नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीने मोठ्या बिल्डिंगी आपण पाहतोय, पण दुसऱ्या पद्धतीने असे जे रस्ते आहेत ते इथल्या स्थानिकांच्या नशिबी आलेले आहेत, ज्याच्यामध्ये काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि एका मुलाला आपला नाहक जीव आहे तो सुद्धा गमवावा लागलेला आहे. आता स्थानिक म्हणतायत हा अपघात नाहीये, ही हत्या आहे. त्यामुळे याला नेमकं दोषी कुणाला धरायचा हा एक प्रश्न आहे. आणि या अपघातानंतर ही तात्पुरत्या स्वरूपाची जी मलमपट्टी आहे ती सध्या सुरू झालेली आहे, पण कायमस्वरूपी या ठिकाणी स्थानिकांना त्रास होणार नाही याची काळजी आणि याची तातडीने कार्यवाही करणं खरं तर पुणे महानगरपालिका, PMRDA किंवा राज्य शासन यांचं काम आहे. आणि त्यामुळे जो पलीकडचा रस्ता आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये आहे तो जर तातडीनं सुरू झाला तर इथली जी समस्या आहे ती सुटू शकते असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आता तरी तातडीनं यावर काम करण्याची गरज आहे. काल जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये 10 वर्षाच्या मुलाला आपला जीव द्यावा लागलेला आहे आणि त्यानंतर प्रशासन आता कामाला लागलेलं दिसून येत आहे. कॅमेरामन रोहित वनकटेचा अमोल धर्माधिकारी, LS मराठी, म्हाळुंगे, पुणे.